नाही. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या महत्त्वाचे उत्सव असतात, सण असतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुमच्या माझ्या महाराष्ट्रातले नागरिक किंवा जनता त्याच्यामध्ये सहभागी होते, त्यावेळेस पोलीस यंत्रणेला त्यांचं काम करावं लागतं. ते त्यांचं काम व्यवस्थितपणे पार पाडतील. आमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती. तर पुण्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे बोलत होते. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा. नमस्कार जोशी साहेब. नमस्कार. वा छान, आज तुमची लेक पण आली आहे. हो चल. जोशी सर. अरे सिमरन. नमस्कार. हाय श्रुती. कॉंग्रॅच्युलेशन्स बाय द वे तुझ्या ग्रॅज्युएशनसाठी. थँक्यू. चलो ऑल दी बेस्ट. वेलकम श्रुती. बाबा मला हे सगळे इतकं चांगलं कसं ओळखतायत? अगं आता तुमच्या तिन्ही पिढ्या आमच्या सोबत आहेत म्हटलं एवढा आपलेपणा वाटणारच नाही का. वेलकम टू डीजेएसबी फॅमिली. डीजेएसबी सहकारी बँक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. अनुकंपा तत्वावरच्या जवळपास 10,000 जागा 15 सप्टेंबर पर्यंत 9,658 जागा भरल्या जातील. कायदेशीर बाबी आणि किचकट नियमांमुळे रखडली होती भरती. अनुकंपा नोकरी म्हणजे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी. प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावरती नागरिकांचे मोठ्या संख्येने आक्षेप दाखल. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या 552 वर. कल्याणमधील मुख्य बाजारामध्ये गेल्या 20 तासांपासून बत्ती गुल. ऐन सणासुदीच्या काळामध्ये बत्ती गुल झाल्यामुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड रोष आहे. बाजारपेठेमध्ये अनेक सोन्या चांदीची दुकानं आहेत. सीसीटीव्ही बंद झाल्यामुळे दुकानामधील मालाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिबिराचं सत्र. 14 आणि 15 सप्टेंबरला नाशिकला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं शिबिर, तर 19 सप्टेंबरला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं नागपूरमध्ये शिबिर आहे. माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर. फलटण येथील ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांच्या 75च्या कार्यक्रमाला हे दोघे उपस्थित होते. मात्र दोघांनी बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. थेट जाऊयात गणेश गल्लीमध्ये. गणपतीची आरती सुरू आहे. गंभवकरते कंबर फणिवर वंदना करळ जोगा वक्रतुंड त्रिनयना आश्रमाता वार्ताय सगना संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सर्वर वंदना. जय देव जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन माते कामना पूर्ती. जय देव जय देव. गौतमते विक्राळा ब्रह्मण्डे माळा विषे कंठकाळा त्रिनेत्री माळा लावण्या सुंदर मस्तकी माळा ते दुनियाद निर्मळ वाहे दुलदुला. जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नैनी शाळा अर्धांगे पार्वती कमलांच्या माळा विभूषित उदस्थितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे उन्मा वेवाळा. जय देव जय देव जय शिवशंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देव. दैवेच्या सागर मंथन परिकेले सामाजी अवशेष सापडले. तेव्हा आचरपाना प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव देव. व्याकरंबर फणीवर सुंदर मधमारी संचालन मनमोहन मनोजन सुखकारी षटकोटी सेवी तुझे उच्चारी रंगुके लक्रांगाचा अंतरी. जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा. ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. दुर्गे दुर्गत भारी तुझ संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्मा मरणाचे वारी हारी पडलो आता संकट वारी. जय देवी जय देवी महिषासुर मदने
सुरवारीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझ ऐसे नाही सारी श्रमले परंतु न बोलगे काही काही देवात पडता पडलो प्रभावी ते भक्ता लागे पाऊस लवलाई जय देवी महिषासुरमर्दने सुरवारीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्लाशा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून गुणपुर विनाशा नरर कल्याण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुरमर्दने सुरवारीश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी त्रिगुणात्मक त्रयमूर्ते दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते न शब्दाये अनुमाना सर्वर मुनिजन योगी समाधिने जाणा जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता चिंता जय देव सद्भाव अभ्यंतारे तो एक दत्त अभ्यादासी कैसे न कळेली मात पराही परतले कैसा येत जन्म मरणाचा पुरलाचे यंत जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता कुवारिता हरणे बहुचिंता जय देव दत्त येऊनिया उभा टाकला सद्भावे साष्टांगण प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद धरला जन्म मरणाचा फेरा चुकवेला जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता आरती वाळीता हरले बहुचिंता जय देव दत्त ऐसे लागले जाण हरपले मन झाले उन्मान बेतूपणाचे झाली बोलमान एका जनार्दनी श्री दत्त दान जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हरणे बहुचिंता जय देव घालिंग लोटांगण बघेल चरण डोळ्याने पायन रूपा तुझे प्रमेय लिंगन अनेन बुधीन भावे वाळीन मणे नमा नारायणं कृष्णादामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपिकामल बंधन के नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा राधा कृष्ण हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा धरावा तुझे कारणे देह माझा पडावा. आणि यानंतर मुंबईच्या राजाच्या आरतीचा आपण थाट पाहिल्यानंतर पुण्यामध्ये जाऊयात. मानाचा पहिला कसबा गणपती त्याची आरती सुरू झाली आणि थोड्याच वेळात हा मानाचा पहिला गणपती अर्थात कसबा गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला मार्गस्थ होईल. या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण प्रभात बँड असतं. सभामंडपातून कसबा गणपती मंडईच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. हा बोला. हॅलो. तर अगदी थोड्याच वेळात कसबा गणपतीच्या आरतीला सुरुवात होणार आहे. मानाचा पहिला गणपती पुण्यातला कसबा गणपती आज विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिशेनं आता मार्गस्थ होणार आहे. चांदीच्या पालखीमध्ये कसबा गणपती विराजमान झालेला आहे. मानाच्या पहिल्या 5 गणपतींचं विसर्जन होतं आणि त्यानंतर मग पुढे पुण्यातील इतर गणपतींचं विसर्जन होतं. मानाचा पहिला गणपती हा आता निघालेला आहे. शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे. शिवानी, मानाचा पहिला गणपती कसबा गणपती
पुणेकरांचं आराध्य दैवत विसर्जन मिरवणुकीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. कशी असेल ही मिरवणूक, कशी तयारी झाली आहे? बाबा खाली घ्या बाबा. हो खाली घ्या ना. शिवानी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? होऊन झाले आणि आज गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये तोंडामध्ये ते वाक्य येण्याचा दिवस उजाडलेला आहे. सर्वांनी खूप उत्साहाने ह्या गणेशोत्सवामध्ये भाग घेतला. त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न पोलीस दलांनी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी केला. अनेक गणेश मंडळांनी, त्यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, सर्व सहकाऱ्यांनी देखील त्यामध्ये आत्तापर्यंत तरी अतिशय व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे. आज विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात नव्हे तर अनेक ठिकाणी सगळीकडेच निघणार आहे आणि ते विसर्जनाची मिरवणूक निघत असताना पुणेकरांनी किंवा वेगवेगळ्या मंडळांनी अशी अपेक्षा केलेली आहे, आपले मानाचे जे 5 गणपती असतात त्याची सुरुवात ही वेळेमध्ये व्हावी, 9-9:30 पर्यंत, आणि 24 तासाच्या आत सगळ्या मिरवणुका पार पाडल्या जाव्यात, त्याच्यात व्यवस्थितपणे विसर्जन व्हावं. यावेळेस अनेकदा अनेक सन्माननीय लोकप्रतिनिधींनी, CPंनी, पोलीस यंत्रणेनी यांच्याबरोबर चर्चा केली मंडळांच्याबरोबर आणि त्यांना विनंती केली की बाबा यामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणावर तिथं विलंब लागतो आणि बाकीचे मंडळ मग कंटाळून जातात किंवा ते म्हणतात किंवा आम्हाला पुढं जायचं आहे, पण आम्हाला तुम्ही पुढं का जाऊन देत नाही, अशा थोडीशी चर्चा ही ह्यावेळेस निर्माण झाली. परंतु सगळ्यांनी मग एकवाक्यता केली आणि आपण जरा लवकर मिरवणूक सुरू करू, मानाचे गणपती लवकर त्या ठिकाणी सुरुवात करतील आणि साधारण ते गणपती गेल्यानंतर बाकीचे गणपती त्याच्यामध्ये सहभागी होतील. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुका असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळी मंडळं जी आहेत, काही जण रोषणाई करतात, ते अंधार पडल्यानंतर ती व्यवस्थितपणे दिसते, म्हणजे लाईट्स वगैरे त्यांचे असतात. तर जे देखावे अंधार पडायच्या आत विसर्जन झाले पाहिजेत, ज्याच्यात रोषणाई नसते, देखावे असतात, अशा पद्धतीनं हे सगळे संध्याकाळपर्यंत पूर्णत्वाला जावे आणि मग नंतर जे वेगवेगळ्या पद्धतीचं लाईटिंग असतं त्याच्या मिरवणुका त्याच्यातनं सहभागी व्हाव्यात, असं साधारण नियोजन करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस यंत्रणेने केलेला आहे. त्याला आत्तापर्यंत तरी सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. आज एकंदरीत वातावरण पण सगळ्या राज्यामध्ये चांगलं राहिलेलं आहे. पावसाने काही भागामध्ये कहर केला, काही भागामध्ये जास्त पाऊस पडला, तिथं आमच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं. काही ठिकाणी पाणी जास्त मोठ्या प्रमाणावर आल्यामुळं काही भागात घरं पण बाधित झाली, बरीच कुटुंब बाधित झाली, परंतु त्यांना त्याच्यातून मदत करण्याची भूमिका ही आमच्या सरकारने घेतलेली होती आणि तशा प्रकारच्या सूचना पण दिलेल्या होत्या, तशा प्रकारची कारवाई पण झालेली आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे मराठवाड्यामध्ये नांदेड असेल किंवा असा काही भाग असेल, त्या भागामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर असं ढगफुटीसारखे पाणी आलं, पाऊस पडला आणि त्याच्यातनं पूर आले आणि त्याच्यात मोठं नुकसान झालं. त्याचे सगळे पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. माझा तमाम जनतेला, नागरिकांना मनापासून धन्यवाद द्यायचे, आभार मानायचे की त्यांनी आजपर्यंत 9 दिवस अतिशय उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केलेला आहे. अनेकांनी आपापल्या घरी पण देखील गणेशोत्सव साजरा केलेला आहे आणि आज त्याचा समारोप देखील, विसर्जन देखील अतिशय व्यवस्थितपणे, पर्यावरणाचा पूर्णपणे विचार करून आपण आवाहन केलेलं आहे की साधारण 6 फुटाच्या आतले उंचीचे जे गणपती आहेत ते आपण कृत्रिम जे काही तलाव केलेले आहेत किंवा व्यवस्था केलेली आहे त्याच्यात त्यांनी विसर्जन करावं. मोठे गणपती हे मुंबईसारख्या ठिकाणी ते नेहमीच समुद्रात, मग आपल्या गिरगाव चौपाटी असेल किंवा दादर चौपाटी असेल, अशा वेगवेगळ्या जुहू चौपाटी असेल,
त्या भागामध्ये लोक विसर्जन करत असतात आणि त्याच्यात बारकाईनं लक्ष ठेवून आम्ही सगळेजण आहोत. शेवटच्या क्षणी ढोलताशा जे पथक आहे यांची मर्यादा ही ती पुणे पोलिसांनी. तर अजित पवारांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुणे पोलिसांना आदेश दिलेले आहेत. गेले 9 दिवस आपण अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सगळ्या नियमांचं पालन करून गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना सुद्धा प्रशासनावर ताण येणार नाही, या सगळ्याची खबरदारी सर्वसामान्यांनी घ्यायची असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय 2 दृश्य. एकीकडे आहे गणेश गल्लीचा राजा अर्थात मुंबईचा राजा. त्याची काही वेळापूर्वी आरती संपन्न झाली आणि यानंतर आता पुण्यातून कसबा गणपती हा विसर्जन मिरवणुकीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. अत्यंत भावूक वातावरणात अत्यंत साश्रू नयनांनी हे सगळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य लोक गणपती बाप्पाला आज निरोप देत आहेत. पुढच्या वर्षी लवकर या असं आर्जव करत आहेत. शिवानी पांढरे आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहे. शिवानी, पुण्यातला पहिला मानाचा गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. कसा थाट आहे, कशी तयारी? अत्यंत मंगलमय वातावरणात प्रज्ञा या सगळ्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाचा पहिला आणि पुण्याचा ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मार्गस्थ होतोय आणि तो मंडईच्या दिशेनं निघाला आहे. चांदीच्या रथात अत्यंत पारंपरिक पद्धतीनं हा जो गणपती आहे तो विराजमान झाला आहे आणि त्यानंतर ही सगळी मिरवणूक आहे ती मंडईकडे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. काही वेळापूर्वी जेव्हा आरती झाली तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या डोळे पाणावले होते आणि सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळ्या पद्धतीनं थोडेसे भावूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 दिवस या कार्यकर्त्यांनी किंवा सगळ्या गणेश मंडळाने बाप्पांची सेवा केली. बाप्पांच्या चरणी अक्षरशः लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आज सगळे मंडळ हे असू देत किंवा इथले सगळे कार्यकर्ते आहेत काही प्रमाणात साश्रू नयनांनी असू देत या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत. ही मिरवणूक आहे, हा पहिला मानाचा कसबा गणपती आहे आणि त्याची दृश्य आपण आपल्या एबीपी माझावर दाखवत आहोत. आणि जो बाप्पा आहे, बाप्पाचा चेहरा देखील अनेक गोष्टी बोलून जात आहेत आणि इथले जे कार्यकर्ते आहेत ते देखील या मिरवणुकीसाठी उत्सुक आहेत. अर्थात बाप्पा पुढच्या वर्षी येईलच, पुढच्या वर्षीही बाप्पाची सेवा करायला मिळेलच, मात्र पुन्हा वर्षभर या बाप्पाची वाट बघावी लागणार आहे. ही सगळी भावना आहे ती या सगळ्या पुणेकरांच्या असू देत किंवा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे ते दिसून येते. आणि या मिरवणुकीला सध्या सुरुवात झाली आहे. ही सगळी पालखी, चांदीची पालखी ही मंडईत जाईल. तिथे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार